नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे आमचा एक उन्हाळ दिवस आणि मी चाललेलो आहे आता मुंबईला. जरा शाळेचं म्हणजे कॉलेजचं काम आहे माझ्या, तर आता बोटीने चाललो आहे. म्हणजे थोडं उद्या खाऊया. आता बोटीमध्ये खूप महाग असतं म्हणून मी ह्या इथून थोडेसे वेफर्स, कुरकुरे, लेस वगैरे घेतो आहे. कारण बोटीमध्ये खूप महाग भेटतं सगळं. मग मला इथे वाटते लेस घ्यायचा होता, मग लेस घेतला. कुरकुरे पण मला हवं होतं, पण मग कुरकुरे कॅन्सल केलं आणि मग पुन्हा आम्ही कुरकुरे घेतला वाटते घेतला कुरकुरा आणि मग थोडासा लेस घेतले. पण हे तिखट असतं म्हणून परत ठेवून दिलं. आणि मग पुन्हा रेडवालाच जे आहे लेस तो आम्ही घेतला. आणि मग नंतर पेमेंट करण्यासाठी पेमेंट काउंटरला गेलो. तिथे पेमेंट केलं, एक लेस घेतला आणि मग तिथून पुढे निघालो आम्ही पेमेंट करण्यासाठी. 2 लेस घेतले आणि मग गेलो पेमेंट काउंटरला. तिथे केलं पेमेंट आणि मग निघालो आम्ही जेटीवरती. त्या जेटीवरचा रोड बघायला गेलो तर वाजलेले सकाळचे 8:43 झालेले आहेत. आणि मांडवा जेटीमध्ये खूप सगळे स्टॉल झालेले आहेत. अगदी स्टारबक्ससुद्धा मांडवामध्ये म्हणजे अलिबागमध्ये आलेला आहे. मांडवा जेटीमध्ये स्टारबक्सचं आलेलं आहे, पण आता मला वेळ नाही आहे म्हणून चाललो आहे पुढे. तर इकडे मला दिसलं मांडवा जेटीचं एक अलिबागचा हॅशटॅग लोगो आहे आणि तो लोगो बोलल्यानंतर प्रत्येकाला तिथे फोटो काढण्याची इच्छा होते. तसं मी पण पटकन त्या ठिकाणी गेलो आणि काढला एक फोटो धावत धावत. सुंदरसा एक फोटो काढला आणि मग काय पोज तर पाहिजेत ना, मग लगेच एक पोज आणि काढला एक सुंदरसा फोटो. मॉर्निंग सन आलेला आहे त्यामुळे खूप छान वाटतंय आणि निघालो आता आम्ही मांडवा जेटीकडे जायला. हा आहे मांडवा जेटीचा मेन रोड आणि तो चाललो आहे मांडवा जेटीमध्ये. ते सकाळची आमची लॉन्च आहे अजंठा कॅटरमन जी आहे तीचं तिकीट काढलेलं आहे. 180 रुपयेचं काहीतरी तिकीट आहे आणि ते तिकीट काढून आम्ही चाललो आहे मांडवा जेटीमध्ये. इथे गणेशाचं मंदिर दर्शन घेतलं आणि पुढे मांडवा जेटीकडे. सुंदरसा गॉगल घातला कारण सकाळ आहे, ऊनसुद्धा येतं डोळ्यावरती, त्रास व्हायला नको. थोडीशी शायनिंग मारत चाललेलो आहे आता. आजवर बघत कोणी माझ्याकडे बघत नाही आहे. पाठी आहे रोरोचा धक्का. या ठिकाणी रोरो लागते. बघूया आपला जर लक असेल तर आपला रोरो बघायला मिळेल. आणि ते आलेलं ही आपली बोट नाही आहे. आपली बोट तिथे लागलेली आहे कॅटरमन. 180चं तिकीट आपण काढलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण बसणार आहोत. पब्लिक पण ते आत्ताच बोट आलेली आहे आणि आलेली पब्लिक आहे ती उतरते आणि ही झाली का मग आपण त्या ठिकाणी एंट्री करूया. मला वाटतं समोर झालेला आहे आणि आता मी परत चाललो आहे खाली बोटीकडे चाललेलो आहोत. इथे ही बोट नाही आपली पुढे लागलेली आहे कॅटरमन. याच्यामध्ये आता आपण एंट्री करणार आहोत. कशी वाटते बोट? तिकीट खूप कमी आहे, 180 रुपये तिकीट आहे, काही महाग नाही आहे. आणि त्याच्यानंतर आपले मगाशी पण बोललो होतो रोरो दिसेल का नाही. ती रोरो फायनली आलेली आहे. मोठी बोट आहे. एकदा मी बसला रोरो बोटमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी आम्ही जवळजवळ काहीतरी 800 रुपयाचा 2 समोसे आणि कॉफी घेतली होती. कॉस्टली आहे पण एकदम बोलतात ना अमेझिंग एक्सपिरियन्स मला या ठिकाणी बघायला मिळेल. जर नक्कीच मला वेळ असेल, टाईम असेल तर ही इन्फिनिट टेरेस जाईल. त्याच्यामध्ये बुकिंग करून ऑनलाईन बुकिंग करून तुम्हाला इथे जाता येईल. ऑफलाईन ही नाही आहे, ऑनलाईन बुकिंग करत जाऊ शकता. आणि आता मी निघालो पुढच्या प्रवासाला. आमच्या त्या बोटीने धक्का सोडलेला आहे, चालू झालेली आहे. माझ्या पाठी तिथे आलेली आहे. तो बोट बघूया कधी पुढे आपण त्या ठिकाणी जाऊ सुद्धा. पण आता आपण ह्याची उतर करतोय की वेळ भेटली तर आपण त्याची कधी करू. पाठीचा लेस आहे पण ते महाग असतात त्यामुळे आपण ऑलरेडी आणलेले आहे ते थोड्या वेळाने. चहा प्रत्येक ठिकाणी चहा लवर खूप आहे त्यामुळे चहा घ्यायला मी कुठल्या दिसत नाही. आता ते चहा घेतलेला आहे. सुरुवातीला थंडी पण आहे, गार वारा सुटलेला आहे त्यामुळे त्रास नको व्हायला थोडासा चहा घेतो आहे. चहा खाऊन झाला जे आपले आलेले आहेत ते तिकीट चेक करतात. आपलं तिकीट चेक केलेलं आहे ते व्यक्ती पुढे जे तिकीट काढलेलं होतं त्या दुसऱ्या ते तिकीट काढू शकतात. तरी ते आलेले आहेत ते सीगल्स. हे बघा खूप लोक येतात, परदेशी पर्यटक आहेत ते आपल्याकडे. हे हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या ठिकाणी येतात, अंडी घालतात आणि पिल्लांना जन्म दिल्यानंतर पुन्हा ते त्यांना
यांचं सी ईगल्सचं लेस खाणं नाही आहे, त्यामुळे कोणीही त्यांना लेस, कुरकुरे, चिप्स खायला देऊ नका. हे पक्षी आहेत, हे समुद्रातील मासे खाऊन त्यांचा उदरनिर्वाह करत असतात, ते ग्रे नसतात. पण आपण त्यांना लेस खायला देतो, परिणामी त्यांना खूप मोठी हानी एक प्रकारे आपण करणी करत असतो. जे समुद्रातले छोटे-छोटे मासे आहेत, ते मासे ते लोकं खातात. लेस दिल्याने त्यांना शारीरिक इजा होऊ शकते. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, की कोणीही त्यांना लेस अजिबात किंवा कुरकुरे, वेफरचे पॅकेट्स खायला देऊ नका. ही सगळ्यांना माझ्याकडून विनंती आहे. आणि थोड्याच वेळात आपण पोहोचलेलो आहोत मुंबईला. मी मुंबईचे जे गेटवे दिसला ते खूप बरं वाटतं. त्यामध्ये पोहोचलेलो आहोत. खूप मधला प्रवास असतो. 1 तासाचा तो प्रवास आता पूर्ण झालेला आहे. लवकरच आपण गेटवेला उतरणार आहोत. गेटवे दिसला का पहिले इथे तुमचं फोटोशूट आणि सगळे आम्ही काय करतो तर फोटोशूट करून घेतो. पहिले फोटोशूट त्यासाठी मी सेल्फी घेतलेली आहे. गेटवेसोबत एक सेल्फी झालीच पाहिजे. गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया हे आपल्या भारताचा प्रवेशद्वार म्हणजे ही मुंबई आहे आणि मुंबई बोलल्यानंतर मायानगरी आहे मुंबई. एक अमेझॉन एक्सपिरियन्स मला या ठिकाणी बघायला मिळेल. खूप सगळ्या बोटी या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि नैसर्गिक बंदर म्हणून मुंबईला प्रेफरन्स दिलं जातं. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT हे सुद्धा एक बंदर मुंबईमध्ये विकसित आहे. त्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहतूक केली जाते आणि हे मुंबईचं प्रवेशद्वार आहे आणि इथून आपण करणार आहोत मुंबईमध्ये एंट्री. नंतर आपण बसलेलो आहोत बेस्टमध्ये. 6 रुपयाचं तिकीट काढलेलं आहे आणि इथून जाणार आहोत आपण CSTला. जे गेटवेवरून CSTचं तिकीट 5 रुपयाचं आहे आणि बेस्टमध्ये बसल्यानंतर आपलं दर्शन झालेलं आहे. ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे दर्शन महत्त्वाचं आहे. तिथे असलेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्टॅच्यू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला होता. पण पाठीमागे गेला. तुम्हीच झाला माझ्या हातातून. आता आपण पुढे निघालेलो आहोत. नाही आत्ता आलेला आहे. हा आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्टॅच्यू आणि हा स्टॅच्यू खूप सुंदर आहे. समाधान वाटतं मनाला आणि इथून आपण जाणार आहोत पुढे म्हणजे CSTला आणि आलेलो आहोत CSTमध्ये. हे आहे CSTचं एंट्री छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस. इथून आपण करणार आहोत CSTमध्ये एंट्री. जवळजवळ 18 या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहेत आणि आपल्याला जायचं आहे या ठिकाणावरून बँड्राला जाऊन आपण नंतर अंधेरीला बुक्स घ्यायचे आहेत आणि मग आपण पुन्हा येणार आहोत आपल्या आत्याकडे. आता आलेली आहे या ठिकाणी AC लोकल. पण आपलं तिकीट आहे 5 रुपयावालं, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये एंट्री मिळणार नाही आहे. पण तरी पण AC लोकलचा लुक आतूनचा बघू शकतो आपण. चला पटकन जाऊन या TC नाही दिसत. आता आपण AC लोकलमध्ये जाऊन येऊया कशी दिसते AC लोकल आतमध्ये. अरे बापरे, नॉर्मल ट्रेनसारखीच आहे, फक्त यामध्ये AC आहे, बाकी काहीही वेगळं नाही आहे. त्यामुळे पुन्हा मी रिटर्न खाली उतरलो आणि थोड्याच वेळामध्ये माझी लोकलसुद्धा म्हणजे आपली साधी लोकल जी आहे ती सगळ्याकडे स्टॉप घेत जाते ती येणार आहे आणि ती आल्यानंतर ती माणसं उतरली आणि आम्ही त्याच्यामध्ये पुन्हा चढलेलो आहोत. तुफान गर्दी आहे. मुंबई बोलल्यानंतर गर्दी येणारच आणि या गर्दीतून पुन्हा आम्ही आतमध्ये एंट्री घेतलेली आहे आणि आम्हाला बसायला सीट भेटली. विंडो सीट महत्त्वाची आहे. मुंबई लोकलला विंडो सीट पाहिजे. विंडो सीट बसलो आणि त्या टर्मिनसला केला बाय बाय आणि आम्ही CSTवर निघालो आहे पुन्हा पुढे. खूप सुंदरसा दृश्य असतं हे बघण्यासाठी, तर खरंच समाधान वाटतं. ट्रेन येतात, ट्रेन जातात, पण माणसं तिथंच असतात. फक्त मुंबई धावती आहे आणि धावती मुंबई बघायला खूप भारी वाटतं आणि मुंबई बोलल्यानंतर जरासं थोडासा फिलिंग पाहिजे म्हणून तिथे जाऊन उभा राहिलो. बाहेर नाही बाबा गेलो, पडलो बिडलो तर एकटाच आहे ना मी आईवडिलांचा. आणि बाहेर बघायला बघितलं, थोडंसं बुक बघितले, लोकल बघितले, प्लॅटफॉर्म बघितलं बाकी ठिकाणी ओव्हरऑल क्लिनिंग खूप चांगली आहे. मुंबई बऱ्याच दिवसांनी मुंबईला आलो, खूप छान वाटलं आणि इथून आलेली आहे आपली लोकल. बसून जाणार आपण आता माझ्या फेवरेट आत्याच्या घरी. गेल्यानंतर काय करणार आहोत मग सगळं ते बघायला मिळेल. इथे आपण आलेलो आहोत लोअर परळला आणि हा लोअर परळचा आहे मेन एंट्रन्स आणि इथून आपण आतमध्ये चाललेलो आहोत
या ठिकाणी एक मंदिर आहे जे जय अंबे सदन त्या ठिकाणी आत्या राहते लोअर परळमध्ये. तर त्या ठिकाणानंतर मंदिर आहे आणि बघा सगळं राममय झालेलं आहे. मंदिराला सजावट केलेली आहे. आता मंदिर बंद आहे. बाहेरून आपण तुझं दर्शन आणि जाऊया आता आत्याकडे. ही आत्या ह्या बिल्डिंगमध्ये राहते. मी का सांगतो तर मुंबईला नंतर मी पहिले कुठेही बाहेर आम्ही खात नाही. मी येतो डायरेक्ट घरी आणि आमची आत्या आता आमची वाट बघत असेल. त्यांनी फोन केला होता मला मागाशी. सांगितलं थोड्याच वेळात आम्ही येतो आहे. या बिल्डिंगमध्ये माझी आत्या राहते. पायऱ्यातून आलेलो वरती हे आहे हे आत्याचं घर आणि मी वाजवलेली आहे बेल. तर बेल वाजली पुन्हा एकदा बेल वाजवली आणि माझी आत्या माझी वाट बघते. तिने रडत आहात मी करत होतो ब्लॉगिंग म्हणून. आता घरात आलो. हे काका आहेत. वाजले 4. सकाळी निघालो होतो सगळं काम आटपून. आता परत आम्ही सगळं नाश्ता वगैरे केला जेवण वगैरे केलं आणि आता परत आम्ही चाललेलो आमच्या घरी. आणि आत्याला आठवलं की ते तिळगुळ नाही दिलेले आहेत तर ते देत आहे मला तिळगुळ. आणि आता अभ्यास करतोय तर आत्याने दिले तिळगुळ. त्याचा तिळगुळ घेऊन आम्ही जाणार आहोत घरी. रिटर्न प्रवास खाली दिलेले आहेत नको बोलतो तरी पण ती बळबळ टाकली की जा खाली खाली आणलेलं आहे पोरासाठी. आणि आता ही खाली घेतलेली आहे आणि आता हाताला बाय केलेलं आहे. प्रत्येक काढलेला एक सेल्फी. तर सेल्फी मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि पुन्हा चाललेलो आहोत. आत्याला आणि काकाला केलं बाय बाय. लागलो आहे म्हणजे परतीच्या प्रवासाला. उतरणं म्हणजे परत प्रवास आहे. आणि पुन्हा आम्ही रस्त्याने चालतोय. मुंबई बोलल्यानंतर फक्त चालायलाच पाहिजे. चालल्याशिवाय मुंबईमध्ये तडोपाय नाही. फक्त चालत राहा सध्या आलो होतं. पुन्हा आलो आम्ही चर्चगेटला. चर्चगेटवरून आता जाणार आम्ही पुन्हा गेटवेसाठी. तिथून बघूया आता कुठले लॉन्च भेटते आपल्याला. मालदार MP त्याच्यासाठी कॅटरमन भेटते. आपण बसलो तिकीट काढलेलं आहे बेस्टमध्ये जाणार आहोत चर्चगेटमध्ये. चर्चगेटवरून आलेलो आहोत. गेटवे ऑफ इंडियामध्ये एंट्री केलेली आहे आणि इथे आल्यानंतर पुन्हा आपण काढणार आहोत सेल्फी. किट दुसरं काहीच नाही आपल्याकडे कारण ताज हॉटेलला काय आपण जाऊ शकत नाही. त्यामुळे बाहेरून घेऊया ताज हॉटेलचा एक सेल्फी. बस झालं. त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया इथे पुन्हा एक घेऊया सेल्फी. तर ते जॉर्ज पंचम ज्या वेळेला आले होते त्यासाठी ब्रिटिशचे महाराज जॉर्ज पंचम हे आले होते त्यावेळेला वाटते हा गेट ब्रिटिश लोकांनी बांधलेला होता. आणि असाच सेम दरवाजा हा आपल्या रायगड किल्ल्यावर सुद्धा आहे. महादरवाजा जो आहे त्या किल्ल्याची प्रतिकृती म्हणून या ठिकाणी हा इंडिया गेट म्हणजे आपला गेट ऑफ इंडिया बांधलेला आहे. आणि कुठली लॉन्च आलेली आहे म्हणून पहिले बघायला धावलेलो आहोत. वाटते लॉन्च आलेले आहेत. खूप लॉन्च आलेले आहेत. टोकून बघतोय. हां आम्हाला पाहिजे होते ती PNP या ठिकाणी आलेली आहे. PNPमधून आता आम्ही करणार आहोत पुन्हा परत सुरुवात. परत तत्पूर्वी परत काढूया 1-2 फोटो परत घेतलेले आहेत मी सेल्फी. गेट ऑफ इंडिया ताज हॉटेल दोन्ही एका ट्रेमध्ये घेतलेले आहेत. मी पण आहे म्हणजे सुंदर दिसतोय मी. हा आहे आपल्या आपण जाणार आहोत बोटी चालू. पैसे भरणार आहोत 250 रुपये. आता आपलीच बोट झाली होती एक प्रकारची असू दे. पूर्ण बसलेलो आहोत बोटमध्ये आणि हा आहे बोटीत आतमधला. AC असल्यामुळे आम्ही एका कोपऱ्यात बसलेलो आहे. त्या ठिकाणची AC एकदमच बंद आहे त्या ठिकाणी बसलेलं आहे कारण थंडी आहे. थंडी लागू नये म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. पाठी बाहेर सुद्धा बोट्स आहेत पण ती बोट नाही आपली ही बोट आहे. आणि पुन्हा संध्याकाळ झालेली आहे आणि आपण बाय बाय आहे. तरी मुंबई विविध रंगाने रंगून गेलेली असते. विविध कलरफुल असते. खूप छान वाटतं आणि मुंबई कधीच थांबत नाही हे आम्हाला प्रत्यक्ष बघायला पुन्हा मिळालेलं आहे. मुंबईला निरोप देऊन आम्ही चाललेलो आहोत आमच्या गावाला म्हणजे माझ्या गावाला आशितला. पुन्हा आम्ही करतच परतीचा प्रवासाला सुरुवात. आणि ते आल्यानंतर पुन्हा एकच आहे ते म्हणजे आलेला आहे आपला आवडीचा चहा. आणि चहा घेतल्यानंतर आता हा चहा काय करायचं आहे तर मस्त की बघा ना सफेद सगळं झालेलं आहे. बाहेरचा निसर्ग बघत आपण काय करणार आहोत चहा घेणार आहोत. चहा लवर असल्यामुळे मला चहा खूप आवडतो. पुन्हा चहासोबत तुमचा फोटो नाही आहे तर त्या ठिकाणी सुद्धा बाहेरचा व्ह्यू दाखवत जे पाणी बघत जसं काही समुद्राची खायला आहे समुद्र आहे आणि समुद्र बघत आपण काय करतोय चहाचा आस्वाद घेत आहोत. काहीतरी पाहिजे चहा घेतलेला आहे. चहा घेत आपण पोचणार आहोत मांडव्यापर्यंत. आणि मांडव्याला उतरल्यावर पुन्हा आपण केलेला आहे बाय बाय बोटीला. तर ही बोट इथे आपले 250 रुपये संपलेले आहेत.
उतरलेलं आहे आणि आपण उतरलेलो आहोत मांडवा जेटी. मांडव्यावरून पुन्हा आता तिथे असणार आहे बस. त्या बससाठी करायला धावत धावत प्रवास. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा आहे शेवट. बघा सकाळपासून आम्ही दमलेलो आहोत खूप. प्रवास खूप झालेला आहे, दगदग झालेली आहे. उद्या आहे शाळा आणि एक उन्हाळ दिवस हा माझा पूर्ण झालेला आहे. कॉलेजचं काम होतं ते कामसुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि आपलं काम झाल्यानंतर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.